हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? तर आपले भाऊ बहीण म्हणतात काय राजूबाईचं काय व्हिडिओ येणार या. तर मित्रांनो दुखण्याने भरपूर जाम आहे. त्या दिवशीच आणलं पिंकीला पण दवाखान्यातनं, आणि पिंकी झाली की मी आणि मी झाली की माहेर. काय नेमकं चक्र फिरलंय तेच कळालं मित्रांनो. दवाखानाच मागं लागलाय भरपूर असा. परत त्याला काल गेलो कामाला, काल बसला उद्या होऊन अजून वेगळा. तिथं कुठे बी बांधा येणार काहीच पाहिजे ना. नुसतं रागात गळायला लागलं बोटात, मग तो चाकू लागलाय. कसं चालू बरे परत त्याला चाकूचंच काम आहे म्हणल्यानंतर मित्रांनो काय झालं, झाडाच्या फट्यावरून जसा निसटला चाकू असा बरोबर हातावर आला. काटा राहिला होता एक, ते काटा त्याचा काढत छालून ते बरोबर बोटालाच लागला बघा. कारण की डाळिंबीच्या झाडाला रोपं बांधायची म्हणल्यानंतर काटा त्याला चिरून उपयोग नाही ना. काटा राहिला की बघ लगेच हाताला येऊ नुसतं अंग दुखतंय मित्रांनो. काल तर आलो दुपारनं ते चाकू लागलेला तसाच मित्रांनो आला. असं डायरेक्टली चोचलो, ते संध्याकाळी चोचलो 6:30 पावणे 7ला. परत तिथनं पुढं निमगावला गेलो, मेडिकलवाल्यापाशी गेलो, तिथे घेतल्या गोळ्या खाल्ल्या. ते म्हणला चेकिंग करून घ्या म्हणला, सांगाय दुखत्यात म्हणल्यावर 7 निघाली. ते डेंगूची, चिकनगुनिया, डेंगू. मला म्हणलं काय काय होतंय म्हणलं, हात पाय सुचत्यात आहे म्हणलं, आणि असं दुखतंय समज की आपलं हाताचं मनगाठं दुखते, ते कुकर दुखतोय, पाय दुखत्यात आहे, असं होतंय म्हणलं. तर मग त्याने दिली गोळ्या. म्हणलं जेवढं होता होईल एवढं म्हणलं जाऊन लवकर आपलं रक्तलघवी टेस्ट करून घे, आणि म्हणला मग दवाखान्यात काय असेल ते निघत ते मग ती इलाज घ्या म्हणला. नाहीतर ती मच्छरमुळं डेंगू होतोय. आणि काय झालंय भाऊ बहिणीनं, ज्या भागात आम्ही कुठे बांधतो तिथं तर लय मोठाला मच्छर खावतोय. ते मच्छर चावत्यात आहे भरपूर. तरी पण आपलं बघितलं सवारलं तरी मग बरं पडतंय ना. तरी गेलतो सकाळी आपलं दवाखान्यात, गेलतो सकाळी सरकारी दवाखान्यात. तिथं दिलं रक्तलघवी दिली चेक करायला. तर ते काय रिपोर्ट आज मिळणार नाही तर मित्रांनो, आज हाफ डे असल्यामुळं तर ते उद्याच्याला तर काय सुट्टीच. उद्याच्याला सुट्टी म्हणल्यानंतर परवा दिवशी त्यांनी बोलावलं सोमवारी. तर सोमवारी जायचं रिपोर्ट आणायला. मोबाईल नंबर पण त्यांना दिलेला आहे. जरी त्यांनी तिथं मोबाईलवर सोडला तरी मग आपल्याला समजतंय असा विषय होतो. पिंकीचं बी नाव नोंदवायचं होतं म्हणल्यानंतर ते डिलिव्हरीचं गेलतो तिथं घेऊन तिला. पण तिचं पण काय होत आहे, ते रक्तलघवी चेक करायला लावले परत. म्हणजे पहिले 5वीत केलं ते म्हणल्यावर अजून एकदा करायला लावलेलं आहे. तर तिचं पण तिला रक्तलघवी तिथे दिलेलं आहे, म्हणजे आपण दोघांचे पण दिलेले आहे चेक करायला. तर मग आता ते सोमवारीच रिपोर्ट मिळणार आहे. तर आणि मायरूपाला आल्यानंतर दुपारनं भाऊ बहिणीनं गेली आपल्या योगित ताईच्या मागं, आणि तिकडंच मोठ्या लागले रडायला. दुकानला गेलते, माझं पोट दुखतंय. ते योगित ताई आले तिकडून पळत घेऊन तिला. म्हणजे पुराला काय झालंय बघ म्हणजे, लागली वरडायला पोट करून. थोडंसं नवरत्न तेल घेऊन थोडंसं ते पिंकीनं चोळलं तिचं पोट, चोळत दुखलं. परत त्याला आज नेमकं तिला दवाखान्यात. सकाळचंच गेलं मित्रांनो, आज केलं कामाचं खडं. कारण की मला पण ह्या बोटाने बांधा येत नव्हतं म्हणल्यानंतर कामाचं केलं खडं म्हणल्यानंतर म्हणलं हे तरी आपलं बाकीचं करून घ्यावं. तो पण तिला पण दवाखान्यात नेलते मायरूला पण. तिला पण गोळ्या औषध दिलेल्या आहेत. तरी मी डॉक्टरला म्हणलं की डॉक्टर म्हणलं हे दुखतंय राव, रिपोर्ट तर यायला म्हणलं आता सोमवारच लागणार आहे. तर मग त्याच्यावर म्हणलं काही इंजेक्शन वगैरे गोळ्या काही, तर डॉक्टर म्हणलं चालतंय देतो म्हणलं. तर तुम्हाला सांगतो गोळ्या औषधं देतो म्हणलेलं होतं. तर गोळ्या औषध दिल्या, ते एक इंजेक्शन मारलं तिथं सरकारी दवाखान्यातच. त्याने लिहून दिलं ना, गोळ्या दिलेल्या आहेत त्या. ती बारकी गोळी आहे का एक. परत त्याला ही एक दिलेलं आहे गोळी.
2-3 प्रकारचे दिलेले आहे नाही. त्यानंतर ही एक आहे तूप दिली बघा चोळायला, ते चांगलं चोळायला. कोणचे काय सकाळचं तर मित्रांनो लवकर उठायचे येत नाही, तरी पण अंगात आपल्या ताकद ही असल्यामुळं भाऊ बहिणीनं करतोय, उठतोय आपलं पटकीनं. सकाळी पाणी सुटलं होतं म्हणल्यानंतर थोडासा उशीरच झाला तरी पाठ उठलो होतो, जर प्रमाणे जसं पाणी सुटलं त्या टायमाला. तर सकाळी काय लवकर पाणी सुटलं नाही, जरा उशिरा सुटलं म्हणल्यानंतर मग पाणी भरलं समजा. तो पण मायरला पण आणलेलं दवाखान्यात नाही की डोळ्यावर कोणाचं आहे की लोक ह्याच्यावर घेऊन दिला बाबा एवढ्या टेस्ट करायच्या तर टेस्ट दिलेलं आहे. बघू आता रिपोर्ट आल्याशिवाय तर उपचार करायला यायचा नाही. तरी ती म्हणलं की जिथं एवढ्या होत्या तेवढ्या टेस्ट येतं करा, नाही तर बाकीचे प्रायव्हेट हॉस्पिटलला खाजगीत करून घ्या लॅबमध्ये. चालतंय म्हणलं करू, म्हणलं बघू फरक जर नाही पडला तर मग ते तर करावंच लागेल ना. आपलं शरीर महत्वाचं राहिलं चांगलं तर काही पण करू शकतो. का आम्हाला जातोय भावा बहिणीनं, लागतंय परपंचाला, काय म्हणून लागत नाही. तर ह्याच्यात आहेच की दुखणं बाईनं का बा ते मायरोच आहे बघा. तिला तरी म्हणलं आता कशाला ही करायची म्हणलं तर इंजेक्शन मारल्यापासून पोरगी खसाय खेळायला लागली, खायला लागली. बघा हे आणले ते तिचे औषधं पण पिली आता 5-5 महिने तरी ही औषध पिली की उलटे केलेलं. ती कसलं मिक्स करायचं आहे काय? सिरप आहे, कप सिरप. तिला सर्दी झाली ना, मग ती कप म्हणल्यावरती उलटी वाटी पडला असते ना. पिली तिला उलटी कडू लागते ते औषध. ती आहे ती गोड आहे दूध, ती आहे ती पातळ आहे एकदम. अगोदर कुठलं हे पाजलं होतं ते पाजली आहे. तिला ती तोंडातली उलटी सगळी साडली औषध तिला परत ठेवली. खात नव्हती ती बी अगोदर गोळ्या औषध. आता तरी तिला पाजते, तिला मनाने किती इंजेक्शन. डॉक्टर तर म्हणला बघा लॅबमध्ये करून घ्या म्हणला, कारण की चांगलं नाही म्हणलं वातावरण. साप निघालेले आहे चिकनगुनिया. तिथं नाही ते बाहेरनं चेक करायचं, नाही खायचं असेल तर तिथं जायचं, नाहीतर मग इंदापूर. तुझं वेगळं आमचं वेगळं. झालं म्हणजे एकदमच गंभीर जाम होते ते. परत ते आईचं अजून तसं ते गेल्या ते तिकडं आईला घेऊन दवाखान्यात. मी सकाळचं गेलो इकडं. मग काय मगाशी खाली भाकर गोळ्यात खाल्ल्याच नाही त्या मगाशी पण. खावं म्हणलं आता कुठल्या खात नाही, संध्याकाळी तयारी खाय. ती जेवणाच्या अगोदरची तेवढी खाली परत गेलतो मित्रांनो इंदापूरला. त्या त्यावर तिचं आधार कार्डाचं काम होतं. आता तुम्हाला सांगतो तिला पण नाही, तुझं मागं मोर पण बघणार म्हणल्यावर येते आपल्याकडं. आता काय करायचं मित्रांनो, गेलो मग तसं. आता दुखतंय म्हणून चालेल का? गेलो मग तसंच. आता तिचं पण कोण बघणार देखणार नाही म्हणल्यानंतर म्हणलं बघू, तिचं पण नाही काम झालं. चला मित्रांनो बघू डेंगू झालाय काय. डॉक्टर तर म्हणलं लक्षणं तसंच आहे,
चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या सर्वांनी काळजी. बाय बाय.